मनोज जरांगे हे 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना होणार आहेत। 29 ऑगस्टला जरांगे मुंबईला पोहोचतील। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झालेत। आज झालेल्या राज्यव्यापी बैठकीत पुढील आंदोलनाबाबत दिशा ठरवण्यात आली आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईकडे मनोज जरांगे पाटील हे रवाना होणार आहेत आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय शिंदे आपल्या सोबत जोडले गेलेत। अक्षय, आपण पाहतोय 29 ऑगस्टला जरांगे मुंबईला पोहोचणार आहेत, मात्र त्याआधी आजची ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते। नेमकं आजच्या बैठकीमध्ये काय काय सूचना केलेल्या आहेत जरांगेंनी किंवा काय चर्चा झाली आहे? मराठा समाजाची राज्य मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील नक्कीच अक्षय, तुमचा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकत नाहीये। पुन्हा एकदा तुमच्याशी जोडले जाण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करूयात। तुर्तास आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची अपडेट मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय आणि आज त्याच पार्श्वभूमीवर राज्यव्यापी बैठक त्यांनी बोलावली होती। पुढील आंदोलनाबाबत या बैठकीमध्ये दिशा ठरवण्यात आल्याची माहिती मिळते। आणि आता एक वेगळी बातमी आहे, चांगली बातमी आहे। पवारांच्या घरी सनई चौघडे वाजवणार आहेत, कारण जय पवारांनंतर आता युगेंद्र पवारांचाही साखरपुडा संपन्न झालाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा 2 महिन्यांआधी पार पडला होता आणि आता आपण पाहतोय युगेंद्र पवार सुद्धा विवाह बंधनामध्ये अडकणार आहेत। युगेंद्र पवारांचा साखरपुडा झाल्याची माहिती त्यांची आत्या सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। युगेंद्र पवार यांच्या वाढदिवसाला शरद पवार यांनी अक्षता टाकायची संधी कधी देताय अशी विचारणा केली होती। आजोबांचा सल्ला मनावर घेत युगेंद्र पवार यांनी थेट साखरपुड्याची बातमी दिली आहे। सांगितलं तुझं अर्जी आता हे एकट्याचा अर्जी असलं किती असतं आम्हाला अक्षराचा राहू नका व्यक्तिगत जीवनात आधार। तर आपण पाहतोय पवारांच्या घरी आता पुन्हा एकदा सनई चौघडे वाजवणार आहेत, कारण जय पवारांनंतर आता युगेंद्र पवार यांचाही साखरपुडा संपन्न झाला। आणि अजून एक महत्त्वाची बातमी, बारामतीमध्ये काका पुतणे पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळणार आहे। तर बारामतीमधल्या कार्यक्रमात शरद पवार अजित पवार एकत्र आल्याचं आपण पाहिलं। माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सायन्स पार्कमध्ये कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते आणि तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। आणि आता बातमी आहे हिंदी भाषा सक्ती संदर्भातली। हिंदी भाषा सक्ती विरोधात मोर्चाची वेळच येऊ नये हाच आमचा प्रयत्न आहे असं मोठं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय। 5 जुलै रोजी ठाकरे सेना आणि मनसेकडून हिंदी सक्ती विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे। तर दुसरीकडे राज आणि उद्धव एकत्र येणं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे असंही त्यांनी म्हटलंय। मी पण सांगितलेलं आहे किंवा माझंही मत त्याच्यामध्ये असं आहे की पहिलीपासून इंग्रजी आणि मराठी, जे इंग्रजी शाळेत शिकतात त्यांनी इंग्रजी मराठी त्याचं शिक्षण घ्यावं आणि 5वीपासून हिंदी सुरू करावं। अरे बाबा, त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतःच मोर्चाची वेळच येऊ नये असे आमचा प्रयत्न आहे। कुणी कुणाला विरोध करा, आमचा काय संबंध आहे रे? तुम्ही कुणी पण दोघांनी एकत्र यावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। ह्याच्यात आपण लोकांनी नाक खोपसायचं काय कारण आहे? काहीच कारण नाही ना। आपणही त्यांना म्हणलं नव्हतं की तुम्ही वेगवेगळे व्हा, आणि आपण कुणी त्यांनी काय करावं ते त्यांचे पक्षाचे प्रमुख आहे। तो पूर्णपणे अधिकार सगळ्यांना जसं संविधानाने आणि घटनेने कायद्याने दिलेला आहे तसं त्यांनाही दिलेलं आहे। ते पण त्याच्यातलेच एक महत्त्वाचे घटक आहेत, ते त्यांच्याबद्दलचा निर्णय घेतील। तर सरकारला खडबडून जागं केल्याशिवाय मोर्चा मागे घेणार नाही असं मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। शासन निर्णय आल्याशिवाय मागे हटणार नाही असंही त्यांनी म्हटलंय।
अजित पवारांच्या मोर्चा काढण्याची वेळ येऊ देणार नाही या वक्तव्यावर संदीप देशपांडे यांनी मनसेची भूमिका स्पष्ट केली। मला असं वाटतं ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं वातावरण तयार झालं आहे, मराठी माणूस ज्या पद्धतीने संताप व्यक्त करतोय, सरकारला उशिरा का होईना थोडी जाग यायला लागली असं दिसतंय। खडबडून त्यांना जाग आली आहे हे दिसल्याशिवाय काही मोर्चा आम्ही मागे घेणार नाही। याच्या आधी सुद्धा सरकारने फसवलेलं आहे। एक त्यांनी सांगितलं की सक्ती आम्ही मागे घेतोय आणि GR काढताना वेगळा GR काढला, त्यामुळे जोपर्यंत खरा GR येत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही। तर इकडे मुंबईतल्या घाटकोपरमध्ये भाजपकडून ठाकरे सेनेविरोधात आंदोलन करण्यात आलंय। हिंदी सक्ती विरोधात ठाकरे सेनेकडून पुकारण्यात आलेल्या आंदोलनाचा यावेळी निषेध करण्यात आला। मग या काळातच त्रिभाषेचा अहवाल स्वीकारून हिंदीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं। उद्धव ठाकरेंच्या काळात हिंदी सक्ती करण्यात आली, हा त्यांचाच निर्णय आहे, त्यामुळे ठाकरे सेनेच्या खोटारडेपणाची होळी करत असल्याचं राम कदम यांनी म्हटलंय। मुंबईमध्ये उद्या मवियाची महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीला शरद पवारांसह काँग्रेस, ठाकरे सेनेचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। या बैठकीमध्ये हिंदी सक्ती विरोधातील मोर्चाबाबत रणनीती देखील आखली जाणार आहे। याशिवाय पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारला घेण्यावरही चर्चा होणार आहे। ठाकरे सेना युतीच्या हालचालींना वेग आल्याची माहिती आहे। मनसे ठाकरे सेना नेत्यांच्या गुप्त बैठका झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि यामध्ये वरुण सरदेसाई आणि बाळा नांदगावकर यांच्यामध्ये 2 ते 3 वेळा, तर संदीप देशपांडेंवरून सरदेसाई यांच्यामध्ये 4 वेळा सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळते। दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मागील महिनाभरात बॅकडोर डायलॉग्स सुरू आहेत। विशेष म्हणजे 2017 मध्ये युतीची सूत्र बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांच्या हाती होती। आताही तेच चेहरे सक्रिय आहेत। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलाय, तर मुंबईतील शाखा प्रमुखांची शिवसेना भवनात बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत संध्याकाळी सर्व शाखा प्रमुखांची बैठक होणार आहे। महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना काय कानमंत्र देतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिवाजीनगरमध्ये नव्याने बांधलेल्या सारथी मुख्यालयाच्या इमारतीची पाहणी केली आहे। यावेळी इमारतीच्या पायऱ्यांवर साचलेलं पाणी पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। अजितदादांनी PWDच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून पायऱ्यांवर असलेल्या ग्रेनाइटमध्ये पाणी मुरत नाही, हे असं का झालं याची माहिती मला द्या, असं अधिकाऱ्यांना त्यांनी ठणकावून सांगितलंय। दरम्यान PWD अधिकाऱ्यांनी तात्काळ इमारतीच्या पायऱ्यांची पाहणी केली आहे आणि डागडुजी सुरू केली आहे। आणि आता महत्त्वाची बातमी समोर येते सोलापूरमधून। सोलापूरच्या सहाय्यक पोलीस आयुक्ताने भाजप पदाधिकाऱ्याला लाथ मारली आहे। या मारहाणीचा CCTV व्हिडिओ आता समोर आलाय। सहाय्यक पोलीस आयुक्ताविरोधात कारवाई करा या मागणीसाठी भाजप अल्पसंख्याक आघाडीने पोलीस आयुक्तांना निवेदन देखील दिलंय। सोलापूर शहरातील वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांनी ही मारहाण केली आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, कोणतेही ट्रॅफिक नसताना रस्त्यावर थांबलेल्या पदाधिकाऱ्याला विनाकारण शिवीगाळ करत मारहाण केल्याचा भाजपने आरोप केला। आणि आता सोलापूर नंतर बातमी आहे नागपूरमधून। नागपूरचा कुख्यात गुंड युवराज मातनरकर याने शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडलाय।
युवराज माथनकरवर लूट, खंडणी आणि हत्येसारखे अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, तर काही वर्षे त्यांनी तुरुंगवास देखील भोगलाय. दरम्यान युवराज माथनकर याने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे अनेकांच्याच भुवया उंचावल्यात. तर ठाकरे सेनेचे नाशिक माजी महानगर प्रमुख विलास शिंदे आज शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार. यावेळी 8 माजी नगरसेवकही भगवा हाती घेणार असल्याची माहिती मिळते. ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ ठाकरे गटातील मोठा चेहरा शिंदे गटामध्ये गेल्याने ठाकरे सेनेला अवघ्या 1 महिन्यात दुसरा मोठा धक्का बसला. तर शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणेंबाबत खळबळजनक वक्तव्य केलंय. राणेंनी मारामाऱ्या, मर्डर केल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणामध्ये केलाय. नारायण राणे हे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत, अंगावर केसेस घेतल्या, जेलमध्ये गेले असं भरत गोगावले यांनी म्हटलंय. दुसरीकडे गोगावलेंचं वक्तव्य खरं आणि अगदी सत्य आहे असं विधान माजी आमदार वैभव नाईक यांनी केलंय. एवढ्या उंचीवरती जाण्यासाठी सहजासहजी नाही मिळालं. अंगावर केसी घेतला, भानगडी केल्या, जेलमध्ये गेले, मारामारी केल्या, बरं सगळं झालं. हे काय कोणी वेगळं कोणी सांगायची आवश्यकता नाही. देवीला सांगत ना आम्ही भानगडी करा, आपल्याला जोडून चालायचं. पण त्यांच्या पण काही मंडळी थोडं आम्हाला पण जोडून घ्यायला पाहिजे, हा आमचा सल्ला, बाकी काय नाही. नारायणच्या बद्दल ते बोलले ते अत्यंत योग्य असं आणि खरं बोललेले आहे. खरं तर राणेंनी संघटना ह्या अशा गोष्टीतनंच वाढवली आहे. फक्त माझा भरत शेटना एवढाच सवाल आहे की तुम्ही काल शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी जिल्ह्यात आलात. ज्याप्रमाणे राणेंनी मर्डर, मारामारी करून पक्ष वाढवला, त्याचप्रमाणे तुम्ही इथल्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या विरोधात असलेल्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना मारामारी, खून करून, दडपून हा पक्ष वाढवण्याचा संकेत देण्यासाठी आला होता की काय, असा प्रश्न भरत शेटना माझा आहे. तर इकडे मंत्री उदय सामंतांच्या टीकेनंतर आता संजय राऊतांनी पलटवार केलाय. उदय सामंतांनी कमी बोलावं तेच त्यांच्यासाठी चांगलं आहे असा थेट इशारा संजय राऊतांनी दिलाय. संजय राऊतांचं एकही भाकीत खरं ठरलेलं नाही. उदय सामंतांच्या या टीकेनंतर राऊतांनी सामंतांना थेट इशारा दिला. त्यांचं युबीटीचं सरकार येणार असं देखील भाकीत व्यक्त केलं होतं. त्यांनी केंद्रामध्ये देखील त्यांचं सरकार येणार असं भाकीत केलं होतं. त्यांनी अनेक गोष्टींमध्ये त्यांची भाकीतं केलेली होती, परंतु एकही भाकीत त्यांचं खरं होऊ शकलं नाही. त्याच्यामुळे त्यांचं भाकीत हे 100% अनसक्सेस आहे. तीच प्रचिती परत येणार आहे. मोर्चामध्ये काही लोक एकत्र आली म्हणजे संघटनेची युती होते, अशातला भाग नाही. बघा, आम्ही उदय सामंतकडे काय भविष्य विचारलेलं नाही. मिंदे गटात जे लोक गेले ते बालबुद्धीचे लोक आहेत. जशी हिंदीची सक्ती होते तशी त्यांच्यावर पक्ष सोडण्याची सक्ती मोदी आणि शहांनी केली. की महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र येतो आहे, याच्याबद्दल ह्या लोकांना पोट दुखण्याचं कारण नाही. आम्ही मराठी आणि महाराष्ट्राच्या प्रेमातून एकत्र येतो आहे. त्याच्यामुळे रावणांना रामराज्याचा तिटकारा येणारच, जे आहेच. उदय सामंतांनी कमीत कमी बोलावं, त्यात त्यांचं हित आहे. बातमी आहे आगी संदर्भातली. मुंबईच्या ओशिवरा परिसरामध्ये अग्नितांडव पाहायला मिळालंय. एका दुकानाला भीषण आग लागली आहे. मेट्रो स्टेशन जवळ आगीची ही घटना घडल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. अग्निशमन दलाच्या तब्बल 6 गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणि आता एक धक्कादायक बातमी समोर येते परभणीमधून. परभणीमध्ये मोकाट जनावरांचा हैदोस पाहायला मिळतोय. गजानन नगर भागामध्ये एका जनावराने रस्त्यावरून जाणाऱ्या वृद्धाला जोरदार धडक दिली आहे. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. या घटनेत वृद्ध व्यक्तीच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. मात्र यामुळे शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आणि या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी देखील केली जाते.
तर इकडे पाणी अंगावर उडाल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका तरुणाने राडा घातलाय। छत्रपती संभाजीनगरच्या जय भवानी परिसरामध्ये ही घटना घडली आहे। पाण्याचे टँकर घेऊन जाताना अंगावर पाणी उडाल्याने तरुणाने टँकर चालकासोबत वाद घातला आणि त्यानंतर त्याला मारहाण देखील केली आहे। त्यानंतर त्याने स्वतःवरही शस्त्राने वार करून घेतलेत। हा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलं। आणि आता तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। UPI पेमेंट पासून ते रेल्वेच्या तात्काळ तिकिटापर्यंत काही महत्त्वाचे नियम 1 तारखेपासून बदलणार आहेत। यामध्ये UPI पेमेंट, पॅन कार्ड अर्ज, तात्काळ ट्रेन तिकीट बुकिंग, GST रिटर्न आणि HDFC बँक क्रेडिट कार्ड यांसारख्या बाबींचा देखील समावेश आहे। या बदललेल्या नियमांचा परिणाम सामान्य माणसापासून ते व्यवसायापर्यंत सर्वांवरच होणार आहे। तर 1 तारखेपासून नेमके कोणकोणते नियम बदलणार आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपण पाहतोय नवीन पॅन कार्डसाठी आधार अनिवार्य असणार आहे। UPI चार्ज बँकसाठी नवीन नियम लागू केले जाणार आहेत। तर तत्काळ तिकीट बुकिंग मध्ये देखील OTP आणि आधार आवश्यक असणार आहे। 3 वर्षांनंतर मागील तारखेचा GST रिटर्न दाखल करता येणार नाही। HDFC क्रेडिट कार्ड धारकांना 10,000साठी 1% अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार आहे। संयुक्तिक वाटलेलं नाही। मग मुंबई अदानीच्या हवाली करण्याचा प्रकार असेल, देशाच्या सरन्यायाधीशाचा या महाराष्ट्रात केलेला अवमान असेल, ड्रग्जला सरकारचं प्रोत्साहन असेल, शक्तीपीठ मार्ग जो आवश्यक नाही तो करण्याचा अट्टहास आहे। आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये निश्चित अधिवेशनात तर आम्ही आवाज उठवू, परंतु सरकार या सगळ्या विषयात पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे। सरकार कायदा सुव्यवस्था पाळू शकलेलं नाही। सत्ताधारी पक्षाचे लोक वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी आहेत। पुण्याचं हगवणे प्रकरण आपण बघितलं, आत्ताच एक प्रकरण आलेलं आहे। एक मुंब्र्याचे ठाण्याचे जे राष्ट्रवादीचे नेते खुनाच्या प्रकरणात सहभागी आलेले, ज्या व्यक्तीचा खून झाला त्याची पत्नी इथं आलेली आहे। आणि मग सत्ताधारी पक्षाचेच लोक वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये सहभागी आहे। पोलिसांचं पूर्णपणे त्याला संरक्षण आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एक प्रकारे या सगळ्या गोष्टीला प्रोत्साहन देतात। एकीकडे मुख्यमंत्री भ्रष्टाचार मुक्तीच्या गोष्टी करतात आणि एकीकडे 3-3 हजार 4-4 हजार कोटीचा भ्रष्टाचार होतो। या राज्यात 92,000 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरांचं देणं आहे। जलसंधारणाचे 903 कामं या सरकारने रद्द केलेले आहेत। एसटीच्या बसेस अजून आलेल्या नाही। रोज बघा एसटी वारीसाठी एसटी जातात। काल एक एसटी दाखवली की 3 नटवर चालवली एसटी आहे। आता सकाळी एक एसटी दाखवली की तिचं शॉकअपच नसलेली एसटी आहे। आणि म्हणून अशा पद्धतीनं हे राज्य कुठे घेऊन चाललेलं आहे। भारतीय जनता पार्टीनं कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र म्हटलं होतं, तसं आता भारतीय जनता पार्टीनं आणि या त्यांच्याबरोबरच्या जे आमच्यातून गेलेले गद्दार लोक आहे यांनी कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि म्हणून या सगळ्या विषयाला जनतेच्या न्यायालयात आम्ही जात आहोत, परंतु विधिमंडळात निश्चित याच्यावर आवाज उठवू। परंतु या सरकारच्या, कारण हे सरकार भ्रष्टाचारी आहे, हे सरकार बेईमान आहे, हे सरकार शेतकरी विरोधी आहे आणि म्हणून या सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। उद्यापासून अधिवेशन सुरू होतं आणि आपल्याला माहिती असतं की पूर्वी संध्येला चहापाण्याचा कार्यक्रम असतो। तसं पाहायला गेलं तर आम्ही विचार करत होतो की या कार्यक्रमाला जायचं की नाही जायचं, कारण विषय अनेक आहेत। जे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत त्यांच्या चहापाण्याच्या कार्यक्रमाला जायचं म्हणजे पाप तर आहेच, पण मला वाटतं ज्या पद्धतीने हे महायुती किंवा महाझुटी सरकार म्हणजे एक भाजप पक्ष आणि 2 गद्दार गँग, हे जेव्हा आपण पाहतोय ज्या पद्धतीने हे सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहेत, 3 दिशेला 3 तोंड आहेत, एकामेकांमध्ये भांडण आहेत, मग ती बंगल्यांवर नसतील
गाड्यांवरनं आहेत, कुठच्या जिल्ह्याचे कोण मालकमंत्री बनणार, कोण पालकमंत्री बनणार, या खात्यातून त्या खात्यात पी येतात की नाही येत. आणि मग हेच नाही तर मुख्यमंत्र्यांसमोर जाहीरपणे हे पण सांगतात की माझा फंड ह्यांनी चोरला, त्यांचा फंड त्यांनी चोरला. कदाचित त्यांच्यामध्ये देखील अजूनही थोडं एक कोऑर्डिनेशनची गरज आहे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की चहापानाच्या कार्यक्रमामध्ये एकामेकांची तोंड तरी बघतील ते. आणि जे सोबत दोन आलेले आहेत त्याच्यात डाग अच्छे आहे ही भाजपची नवीन टॅगलाईन जरी झाली तरी भ्रष्टाचाराचे डाग घेऊन अनेक लोक जे त्या मंत्रिमंडळात बसले असतील किंवा त्या चहा पाण्याला जातील, कदाचित मुख्यमंत्री त्यांना पहिल्यांदा बघतील किंवा त्यांना पुन्हा एकदा आठवण होईल की होय यांच्यावरच मी आरोप केले होते, कोणाला जेलमध्ये टाकणार होते, कोणावर काय आरोप लावले होते, कोणी ईडी कोणाच्या मागे लावली होती. आणि हेच सगळं पाहता आपण पाहत होता की भ्रष्टाचारी सरकार भाजपचं जे झालेलं आहे त्याच्यात सगळ्यात मोठा घोळ आणि कदाचित आता घोटाळा देखील समोर येत आहे. तो म्हणजे कालच आपण पाहिलं, मी पत्रकार परिषद घेत असताना 25 लाख विद्यार्थ्यांमधून पहिली यादी जाहीर केली ती 11वीच्या प्रवेशाची. कदाचित आम्ही आंदोलनाचा एक हाक मारली होती, त्यानंतर घाबरून ती यादी जाहीर केली असेल, पण रात्री कळायला लागलं. अनेक पालकांनी आम्हाला फोन केलेले आहेत, अनेक लोकांनी आम्हाला, विद्यार्थ्यांनी मेसेज केलेले आहेत की जी काय पहिली यादी जाहीर झाली आहे त्या पहिल्या यादीत देखील अनेक मोठे गोंधळ झालेले आहेत. आणि कदाचित त्या यादीमध्ये लोकांना टाकण्यासाठी किंवा कुठचं कॉलेज कोणाला देण्यासाठी दादा भुसे जे मंत्री आहेत त्यांनी भ्रष्टाचार केलाय का, पैसे खाल्लेत का, हा देखील एक मोठा प्रश्न आमच्या समोर येतो. कारण हेच ते दादा भुसे आहेत ज्यांनी आपल्या शाळेंवर, पहिलीच्या विद्यार्थ्यांवर हिंदी विषय हा लादण्याची सक्ती महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणीचं GR काढलेलं आहे. हेच ते दादा भुसे आहेत, आमच्यावेळी कृषी मंत्री होते, मला खातं हे नको म्हणून दुसरं काहीतरी द्या मागे लागले होते. आणि हेच ते दादा भुसे आहेत ज्यांनी मागच्या 1.5 वर्षात MSRDC खातं सांभाळलं, पण त्याच भ्रष्टनाथ शिंदेसाठी ज्यांनी हे सांभाळलं खातं, आता ते जे आज मी तुम्हाला सांगतोय हे यादीचा घोटाळा, भ्रष्टाचार, तसंच समृद्धीचा जर तुम्ही पाहिलात तर समृद्धीची नदी झाली होती. म्हणजे ज्या हायवेला माझ्या आजोबांचं, वंदनीय हिंदुराव सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं, दुर्दैव हे आहे की समृद्धी महामार्गावर खड्डे पडलेले आहेत. त्याच समृद्धी महामार्गावर आज नदी वाहत आहे. आणि आजची बातमी आहे की मुंबई पुणे महामार्गावर चुकीचे फाईन जवळपास 12.5 कोटी 6 लाख गाड्यांना हे चुकीच्या फाईन मारलेत कारण MSRDCनी घोटाळा केलेला. पण हा काही घोटाळा किंवा हा भ्रष्टाचार एवढ्यालाच सीमित नाहीये. 3,000 कोटीचा घोटाळा म्हणजे आपल्याला आठवत असेल 3 ऑक्टोबरची पत्रकार परिषद माझी मागच्या वर्षीची, MSRDCचा घोटाळा, MMRDAचा घोटाळा, गायमुख ठाणे उन्नत महामार्ग आणि मग तो बोगद्याचा असेल, 17,000 कोटीचं टेंडर काढलं, आता 14,000 कोटीवर आलंय. हेच 3,000 कोटी असतील किंवा हे सगळे जे पैसे प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमधून, लाडक्या कॉन्ट्रॅक्टर ह्या स्कीममधून जे काढलेले आहेत तेच पैसे अनेक राजकीय व्यक्तींना फोडण्यासाठी वापरले जातात. तेच पैसे पक्षाच्या बळकटीकरणासाठी केले जातात. आणि त्याच पैशांमुळे तुम्हाला आता कळलं असेल भ्रष्टनाथ शिंदेना सुरत, गुवाहाटी आणि वॉशिंग मशीनमध्ये उडी मारायला लागली. मुळात आपण पाहतो एकंदर महाराष्ट्रामध्ये कोणी हॉटेल घेण्याचा प्रयत्न करते, कोणी मंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये. दुसरं एक पाहिलं असेल ज्वलंत हिंदुत्वाचं उदाहरण म्हणजे बुमरे याच्या ड्रायव्हरनी सलार जंगची प्रॉपर्टी फुकटात घेतलेली आहे. हे अशा अनेक गोष्टी आहेत. पण भ्रष्टनाथांची जी एशनची गट झालेला आहे त्या गटामध्ये अनेक भ्रष्टाचाराचे आता केसेस पुढे यायला लागले आहेत. आमचा साधा सोपा प्रश्न हाच आहे की मुख्यमंत्र्यांना हे दिसतंय की नाही दिसत आहे. आणि युती धर्मामुळे ते काय त्यांचे हात बांधलेले आहेत. कारण ना खाता हूं ना खाणे देता हूं हे ब्रीदवाक्य होतं भाजपचं 2014 मध्ये जेव्हा आम्ही त्यांच्या सोबत होतो. पण आता आपण पाहतोय की अशी डागी लोक त्यांनी घेतलेत, कोणा मर्डर असेल, कोणा भ्रष्टाचार असेल. युती धर्मामुळे काय मुख्यमंत्री महोदय हात बांधून बसलेत की डोळे बांधून बसलेत हा आजचा मोठा सवाल आहे. आणि हे विषय नुसतं आम्ही अधिवेशनात घेणारच नाही तर आमची अपेक्षा ही असेल की मुख्यमंत्री महोदयांनी यांच्यावर कारवाई करावी आणि उत्तर महाराष्ट्राला द्यावं. कारण उत्तर आम्ही नाही मागत आहे, महाराष्ट्राची प्रत्येक व्यक्ती मागत आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक विषयाच्या संदर्भात, उद्याच्या अधिवेशनाच्या संदर्भात आमचे विरोधी पक्षनेते आणि आदित्यजींनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. 2-3 गोष्टीवर महत्त्वाचा विषय असा आहे की शेतकऱ्याला पूर्णतः वाऱ्यावर सोडलेला. शेतकऱ्यांची संपूर्णतः कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं आणि आता समिती नेमत बसली. म्हणजे बळीराजाला फसवण्याचं पाप करणारं हे सरकार आहे. ज्या बळीराजाच्या भरोशावर खातात
आणि त्या बळीराजाला म्हणतात तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, तुझ्या पायातले चपला आम्ही दिलेत, तुझ्या बापाला दिलं, तुझ्या मायेला दिलं. अशा प्रकारचे घाणेरडी भाषा वापरून समस्त शेतकऱ्यांचा अवमान करणारे सरकार आहे. की खरं तर हे वक्तव्य माजी मंत्री असलेल्या लोणीकरांनी केलं आणि या संदर्भातली पुढची भूमिका आमची काय राहील ते आम्ही ठरवू. पण अशा मनोवृत्तीच्या, विकृत मनोवृत्तीच्या विचार असलेल्या सरकारच्या चहापाण्याला जायचं का? राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे. रोज खून होत आहेत, बलात्कार होत आहेत, काही कायद्याचा धाक राहिलेला नाही, पोलिसांचा धाक राहिलेला नाही. आणि हे सरकार मस्तपणे मस्तगुल होऊन टक्केवारी आणि जिल्हे वाटण्याच्यासाठी एकमेकाशी भांडत आहे. वाट्यावरून भांडणं सुरू झालेली आहे तिघांची, आणि वाटा मिळवण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाण्याची मानसिकता यांची दिसते आहे. म्हणजे एकमेकाच्या खात्यावर, निधीवर डोळा ठेवू नयेत. तर आपण पाहतोय महाविकास आघाडीची पत्रकार परिषद सुरू आहे आणि यावेळी वडेट्टीवार आणि दानवे यांनी सडकून टीका सत्ताधाऱ्यांवर केली आहे. या पत्रकार परिषदेकडे आपली नजर असणार आहे. मात्र तुर्तास वळतोय महत्त्वाच्या बातमीकडे. विठुरायाच्या दर्शनासाठी 1 लाखांहून भाविक दर्शन रांगेमध्ये उभे आहेत. दुसरीकडे शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर VIP दर्शनासाठी मंदिर समितीवर दबाव टाकत असल्याचा प्रकार समोर आलाय. आमदार बांगर यांनी एक पत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला पाठवलंय. या पत्रामध्ये 21 जणांच्या नावाची यादी आहे. यामध्ये माजी नगरसेवक, काही नातेवाईकांचा समावेश आहे. या सर्वांच्या दर्शनाची व्यवस्था करावी असं संतोष बांगर यांनी म्हटलंय. तर कार्लागडावरील एकविरा देवी मंदिरात भाविकांसाठी 7 जुलैपासून ड्रेस कोड लागू करण्यात येणार. मंदिरात येताना भारतीय पारंपरिक पोशाख परिधान करावा असं आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलंय. तर महिलांसाठी साडी, सलवार, कुर्ता, तर पुरुषांसाठी धोतर, कुर्ता, त्याचप्रमाणे पायजमा, पॅन्ट, शर्ट अशा पारंपरिक वेशातच प्रवेश दिला जाणार आहे. वेस्टर्न ड्रेस, शॉर्ट, मिनी स्कर्ट्स, हाफ पॅन्ट, फाटलेली जीन्स यांसारखे पोशाख परिधान करण्यास प्रवेश बंदी असणार. पुढच्या बातमीकडे. ओडिशातील पुरीमध्ये जगन्नाथ यात्रेमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय. या चेंगराचेंगरीमध्ये 3घांचा मृत्यू झाला, तर 10 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. भगवान जगन्नाथाच्या रथाला हात लावण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती आणि त्याच दरम्यान चेंगराचेंगरीची ही घटना घडली आहे आणि त्यामध्ये अनेक जणांनी आपले जीव देखील गमावले. आणि आता एक धक्कादायक माहिती समोर येते. काटा लगा हे गाणं ऐकल्यावर प्रथम दर्शनी जी आठवते ती शेफाली जरीवाला आज इहलोकाच्या प्रवासाला निघून गेली आहे. कालपर्यंत धडधाकट असणाऱ्या या हर हुन्नरी अभिनेत्रीचं अकाली निधन हे गूढ वाढत चाललंय. काय घडलंय नेमकं पाहूयात. काटा लगा गर्लचा अलविदा. तारुण्यातच गमावला जीव. शेफाली जरीवाला पडद्याआड. काटा लगा म्हटलं की जी डोळ्यासमोर उभी राहते ती शेफाली जरीवाला. याच काटा लगा गर्लनं शुक्रवारी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. प्रथम दर्शनी शेफालीचा मृत्यू हा कार्डियक अरेस्ट झाल्याचं सांगण्यात आलंय. मात्र अवघ्या 42व्या वर्षी या तरुण अभिनेत्रीच्या अकाली मृत्यूनं अनेक प्रश्न उपस्थित झालेत. त्यामुळे शुक्रवारी रात्री नेमकं काय घडलं ते पाहूया. शुक्रवारी रात्री 10:30 वाजता अंधेरीतील गोल्डन रेंज इमारतीतून काळ्या काचांची कार भरधाव वेगात बाहेर आली. थोड्याच वेळात बेलव्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध अवस्थेत शेफालीला दाखल करण्यात आलं. 11:30 वाजता हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी शेफालीला मृत घोषित केलं. रात्री 1 वाजता मृतदेह तातडीनं शवविच्छेदनासाठी कोपर रुग्णालयात पाठवण्यात आला. शेफालीच्या अंधेरीतील घराबाहेर पोलीस दाखल झाले.
छातीत कळा येऊ लागल्यानं तिला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण दवाखान्यात जाईपर्यंत तिने अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्यानंतर शेफालीच्या मृत्यूचं गूढ वाढलंय. पोलिसांनी या प्रकरणी तातडीनं ॲक्शन मोडमध्ये येत कारवाई केली. शनिवारी सकाळी पोलीस आणि फॉरेन्सिक टीमकडून शेफालीच्या घराची तपासणी करण्यात आली. यावेळी तिचा पती, पराग त्यागी आणि इतर 6 जणांचे जबाब नोंदवण्यात आले. शेफालीच्या घरातील मोलकरीण आणि स्वयंपाकीण यांचीही आंबोली पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. भैया मैं शेफाली जी को नहीं देखा, उसके गाड़ी गई है, मैंने गेट खोल दिया वही 10 सवा 10 बजे. मुझे तो 1 बजे रात में पता चला, ये कोई आदमी बोला कि शेफाली जी डेथ कर गए. तब वो भी मैं विश्वास नहीं किया था, क्योंकि मैं तो अच्छा भला देख रहा था उसको रोज. और उसने मोबाइल से फोटो दिखाया कि देखो शेफाली जी शायद डेथ कर गए. था उसका कोई यार दोस्त, कोई इधर से आया था मोटरसाइकिल से, तो वो दिखाया था कि वो डेथ कर गए हैं शेफाली जी. तो मैं बोला देखो मुझे तो कन्फर्म नहीं है इस चीज का. वो तो मुझे 1 बजे रात में पता चला. जैसे मुझे पता चला कि डेथ हो गया, उसके बाद पुलिस भी आ गई. शेफाली जरीवालाच्या मृत्यूमागील खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तर दुसरीकडे शेफाली जरीवालाबाबत नवा खुलासा समोर आलाय. शेफाली गेल्या 6 ते 7 वर्षांपासून तरुण दिसण्यासाठी उपचार घेत होती अशी माहिती समोर आली. ती व्हिटॅमिन सी आणि ग्लुटाथिओन नावाच्या औषधांचे डोस घेत होती. ही औषधं तरुण दिसण्यासाठी आणि त्वचेसाठी होती. मात्र या उपचाराचा आणि हार्ट अटॅकचा काही संबंध नाही अशी माहिती डॉक्टरांनी दिली. वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी शेफालीच्या अकाली निधनाची बातमी ऐकून सेलिब्रिटींनाही धक्का बसलाय. काटा लगा गाण्यामुळे एका रात्रीत स्टार बनलेल्या शेफालीच्या करिअर ग्राफमध्ये दुसरं कुठलं मोठं गाणं नसतानाही तिनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. याच हरहुन्नरी अभिनेत्रीच्या अकाली जाण्यानं सिनेक्षेत्रासह चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. तर इकडे उत्तर काशीत निसर्गाचं रौद्र रूप पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे मंदाकिनी आणि अलकनंदा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर उत्तर काशी जिल्ह्यामध्ये ढगफुटीमुळे एका हॉटेलच्या बांधकामात अडकलेले 9 कामगार बेपत्ता झाल्याची माहिती आहे. तसंच यमुनोत्री महामार्ग 10 मीटरपर्यंत वाहून गेलाय. त्यामुळे यात्रेकरू आणि इतर लोकांना नदीकाठी न जाण्याचं आवाहन पोलिसांनी केलं. तर नाशिकमध्ये काय परिस्थिती आपण पाहतोय. विकेंडला नाशिकच्या हरिहर किल्ल्यावरील गर्दीचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की हजारो ट्रेकर्स एकाच वेळी किल्ला चढताना दिसत आहेत. अंगाचा थरकाप उडवणारी ही दृश्य आहे. हा ट्रेक भारतामधील सर्वात धोकादायक ट्रेक्सपैकी एक मानला जातो आणि त्यामध्येच किल्ल्यावरील काही भागात कोपऱ्यांना रेलिंग्स किंवा सुरक्षा जाळी देखील नाही आहे. त्यामुळे तोल जाऊन अपघात होण्याचा मोठा धोका या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यामुळे भविष्यामध्ये होणारी हानी टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची देखील गरज या ठिकाणी उद्भवते. तर सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळांवर वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी केली आहे. पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी आंबोलीतील धबधबा आणि कावळे 7 पॉइंट या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले. या ठिकाणी धबधब्याचा आनंद घेताना हे पर्यटक दिसून येत आहेत. इकडे नंदुरबारमध्ये दमदार पाऊस झालाय. या पावसामुळे सातपुड्यातील निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून निघालंय. सातपुड्याच्या कुशीमध्ये असलेला वाल्हेरी धबधबा हा देखील पर्यटकांना आकर्षित करतोय. वर्षा पर्यटनासाठी पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात. त्यामुळे यंदाही वाल्हेरी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोली घाटात धुक्याची चादर पसरली आहे. आंबोलीचं सौंदर्य दाट धुके आणि रिमझिम पावसामुळे बहरल्याचं पाहायला मिळत आहे. संपूर्ण घाट परिसर आणि आंबोली शहरामध्ये दाट धुकं असल्यामुळे गाडी चालवताना वाहन चालकांना कसरत करावी लागते.
तर नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये नैसर्गिक सौंदर्य खुलल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। मनमोहक दृश्य या डोंगर रांगांमध्ये पाहायला मिळत आहे। आज पहाटे सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे देवगोई घाटामध्ये धुक्याची चादर पसरली आहे। तर वळणावरचा हा घाट रस्ता, वातावरणातील गारवा, असं काहीसं नयनरम्य वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। सध्या सातपुड्याच्या पर्वत रांगांमध्ये हे वातावरण अनेक पर्यटक अनुभवतात। तर समाज माध्यमांवर रील बनवण्यासाठी तरुणाई काही पण करायला तयार असते। अगदी जीव धोक्यात टाकण्यापर्यंत काही लोक स्टंट करताना पाहायला मिळतात। अशाच एका जीवघेण्या स्टंटचा व्हिडिओ समोर आलेला आहे। बिनधास्त तरुणीचा हा व्हिडिओ समोर आलाय। व्हिडिओमध्ये दिसणारी ही तरुणी ना घाबरलेली आहे ना ती कसली काळजी घेताना पाहायला मिळते। तर ती आरामामध्ये धबधब्याच्या टोकावर झोपल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। या तरुणीकडे बघून असं वाटतंय की तिला आपल्या जीवाची बिलकुल पर्वा नाहीये। तिच्यासाठी इंस्टाग्रामवर मिळणारे लाईक्स आणि फॉलोअर्स जास्त महत्त्वाचे आहे। आणि आता बातमी आहे अमेरिकेतून। अमेरिकेच्या फ्लोरिडातील मॅनेटी नदीवर वादळ दिसून आलंय। ही दृश्य आपण पाहू शकतो। ही दृश्य पाहिल्यानंतर तुम्ही देखील थक्क व्हाल। तर ब्रॅडेंट मधील मॅनेटी नदीवरची ही दृश्य आहेत। या ठिकाणी वादळाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो। Another one coming. This one is about to touch down. We're literally getting out of here. Oh my gosh! Jump off at the yacht club. That's free. आणि आता पाहूयात वारीच्या बातम्या। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा दुसरा रिंगण सोहळा इंदापुरात पार पडला। टाळ मृदुंगाचा गजर, विठुरायाच्या जयघोषात आनंद सोहळा पाहायला मिळाला। हा रिंगण सोहळा डोळ्याचं पारणं फेडणारा होता। आज तुकोबांची पालखी इंदापुरात मुक्कामी असणार आहे। देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे। देव संत गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूरमध्ये आगमन झाल्याचं आपण पाहतोय। यावेळी पालखीचं स्वागत करण्यात आलंय। गजानन महाराजांच्या पालखीचं यंदाचं 56वं वर्ष आहे। आज पालखीचा मुक्काम हा सोलापुरातच असणार। तर इकडे इंदापुरात आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा होतो। यावेळी विशेष आकर्षणाचा विषय ठरलाय तो म्हणजे शालेय विद्यार्थ्यांचा वारकरी वेशातील सहभाग। आपण पाहू शकतो नऊवारी साडी, डोक्यावर पदर आणि तुळशी वृंदावन, गळ्यामध्ये टाळ, पांढरे धोतर परिधान करून लहानग्यांनी रिंगणामध्ये अभंग गायन देखील सादर केलं। आषाढी एकादशी सोहळ्यासाठी तब्बल 6 दिवसांचा अवधी शिल्लक आहे। तरी देखील विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांनी पंढरपुरात मोठी गर्दी केली आहे। आज सकाळपासूनच दर्शन रांगेमध्ये जवळपास 35 ते 40 हजार भाविक उभे आहेत। दर्शन रांगा मंदिरापासून 2 किलोमीटरवर पाहायला मिळतात।
अवघे गर्जे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर हो अवघे. तर पंढरपुरात तुळशी माळा तयार करण्याच्या कामांना वेग आला. पंढरपुरातील काशी कापडी समाजातील तरुणांनी तुळशी माळा तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय जपलाय. वारकरी संप्रदायामध्ये वारकरी तुळशीची माळ गळ्यामध्ये घालतात. त्यामुळे तुळशी माळेला वारकऱ्यांमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. तुळशीच्या लाकडापासून या तुळशी माळा तयार केल्या जातात. 10 रुपयांपासून ते 50 रुपयांना एक माळ विकली जाते. तुळशी माळ विक्रीतून मोठी आर्थिक उलाढाल या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 5च्या माध्यमातून. घाटकोपरमध्ये भाजपकडून ठाकरे सेनेविरोधात आंदोलन करण्यात आले. ठाकरे सेनेकडून पुकारण्यात आलेल्या आंदोलनाचा यावेळी निषेध करण्यात आलाय. मग या काळातच त्रिभाषेचा अहवाल स्वीकारून हिंदीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. उद्धव ठाकरेंच्या काळात हिंदी सक्ती करण्यात आली आणि हा त्यांचाच निर्णय आहे. त्यामुळे ठाकरे सेनेच्या खोटारडेपणाची होळी करत असल्याचं राम कदम यांनी म्हटलं. मनसे ठाकरे सेना युतीच्या हालचालींना वेग आल्याची माहिती आहे. मनसे ठाकरे सेना नेत्यांच्या गुप्त बैठका झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये वरुण सरदेसाई आणि बाळा नांदगावकर यांच्यात 2 ते 3 वेळा तर संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई यांच्यामध्ये 4 ते 5 वेळा सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. मंत्री उदय सामंतांच्या टीकेनंतर आता संजय राऊतांनी पलटवार केलाय. उदय सामंतांनी कमी बोलावं तेच त्यांच्यासाठी चांगलं असेल असा थेट इशारा संजय राऊतांनी दिलाय. संजय राऊतांचं एकही भाकीत खरं ठरलेलं नाही. उदय सामंतांच्या या टीकेवर राऊतांनी सामंतांना थेट इशारा दिला. बारामतीत शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र आलेत. बारामतीमधील सायन्स पार्कमध्ये एका कार्यक्रमानिमित्त अजित पवार आणि शरद पवार एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. आपण म्हणजे बारामती सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटर आपले जे नेटवर्क्स आहेत. युगेंद्र पवारांचा साखरपुडा संपन्न झालाय. आता लवकरच युगेंद्र पवार बोहल्यावर चढणार आहेत. खासदार सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. माझा भाचा युगेंद्रचा साखरपुडा तनिष्काशी झालाय. त्यांना आयुष्यभर प्रेम, हास्य आणि एकत्र राहावे अशी शुभेच्छा असं पोस्ट त्यांनी केली आहे. आणि आता एक महत्त्वाची धक्कादायक माहिती समोर येते. क्रिकेटच्या मैदानातच मृत्यूनं गाठलाय. हार्ट अटॅक आल्यानं क्रिकेटर मैदानातच कोसळल्याची दृश्य समोर येत आहेत. पंजाबच्या फिरोजपूरमधील ही धक्कादायक घटना आहे. हार्ट अटॅकनं क्रिकेटरचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. एमपीएससीनं आता अर्जासाठी ई-केवायसी अनिवार्य केलाय. तर 15 जुलैपासून कोणत्याही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ई-केवायसी करणं अनिवार्य करण्यात आलंय. स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. देशात प्रथमच मोबाईल ॲपद्वारे मतदान करण्यात आलंय. पायलट प्रोजेक्ट म्हणून बिहारमधील 6 नगरपालिकांमध्ये ई वोटिंग करण्यात आलंय. यामध्ये मोतीहारीच्या विभा या पहिल्या ई मतदार ठरल्या. मतदान केंद्रांवर पोहोचू न शकणाऱ्यांना मतदानाची सोय व्हावी यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. एका स्मार्ट पेनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा पेन पुस्तक वाचतो.
भाषांतर करतो आणि क्षणार्धात उत्तरं देखील देतो. सोशल मीडियावर या स्मार्ट पेनची जोरदार चर्चा आहे. अमरावतीतील एएसआय अब्दुल कलाम अब्दुल कादर यांच्या हत्येप्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कलामांच्या दुचाकीला आरोपींनी आधी कारने धडक दिली. यानंतर कारमधून उतरलेल्या मारेकऱ्यांनी कलाम यांच्या छातीमध्ये चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यामध्ये पोलीस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. बेरोजगारांना सरकार आता 9,000 रुपये देणार आहे. होय, असा दावा करणारा एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. पण खरंच सरकारने बेरोजगारांसाठी योजना आणली आहे का, याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात. बेरोजगारांना दरमहा मिळणार 9,000. केंद्र सरकारची बेरोजगारांसाठी नवी योजना. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? बेरोजगारांना आता दरमहा म्हणजे महिन्याला तब्बल 9,000 रुपये मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय. सोशल मीडियावर एक मेसेज प्रचंड व्हायरल होतोय. यामध्ये दावा करण्यात आलाय की बेरोजगारांना 4,500 ते 9,000 इतके पैसे मिळणार आहेत. मात्र हे पैसे कसे मिळणार, कुणाला मिळणार हे सांगितलेलं नाही. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. केंद्र सरकारची जनतेच्या कल्याणासाठी योजना आली आहे. PM बेरोजगार भत्ता योजना 2025-26 या योजनेचा लाभ अनेकांना मिळालाय. सरकार बेरोजगारांना भत्ता म्हणून दरमहा 9,000 रुपये देणार आहे. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं अनेकांना खरं वाटू लागलंय. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. आमच्या प्रेक्षकांना खरी माहिती सांगणं आमचं काम आहे. त्यामुळे व्हायरल सत्य टीमनं याची सत्यता जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला. सरकारची अशी कोणती योजना आहे का हे जाणून घेतलं. त्याआधी आम्ही भारतात बेरोजगारी किती आहे हे देखील पाहिलं. त्यावेळी PLFSच्या आकडेवारीनुसार 2025 मे महिन्याचा बेरोजगारीचा दर 5.6% इतका असल्याचं लक्षात आलं. ग्रामीण आणि शहरी भागात बेरोजगारी वाढली आहे. या बेरोजगारीचा फटका तरुण आणि महिलांना बसतोय. एवढी बेरोजगारी असल्यानं आम्ही याची सत्यता जाणून घेतली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजना ही योजनाच नाही. केंद्र सरकारची अशी कोणतीही अधिकृत योजना नाही. देशात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये. सरकारकडून बेरोजगारांना 9,000 मिळतात हा दावा खोटा आहे. बेरोजगारांसाठी अशी कोणतीही योजना नाही. आमच्या पडताळणीत केंद्र सरकारकडून पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेतून बेरोजगारांना दरमहा 9,000 मिळत असल्याचा दावा असत्य ठरलाय. त्यामुळे अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका. शिवाजी शिंदे, साम TV, मुंबई.